तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। आपण काय त्यांच्या समोर मागण्या ठेवल्या आहात? एकतर वन नेशन वन इलेक्शन विषयी ही संसदीय समिती आलेली आहे आणि हिच्यामध्ये मी एक जनतेच्या भावना सुस्पष्ट व्यक्त केल्या आहे। सध्याच्या घडीला निवडणूक बॅलेटवर व्हावं का ईव्हीएम वर व्हावं याच्यात पारदर्शकतेचा प्रश्न संभ्रम जनतेमध्ये आहे। बरेच लोक, मोठ्या संख्येने लोक आणि परवा सरन्यायाधीशांच्या माऊली म्हणजे माता आईसुद्धा यांनी एक सामान्य गृहिणी म्हणून भावना व्यक्त केली का बॅलेटवर इलेक्शन व्हावं, कारण माझं मत कोणाला दिलंय मला कळतं, ईव्हीएमवर कळत नाही। त्यामुळे मी वन नेशन वन इलेक्शन होत असताना सगळ्यात आधी पारदर्शकतेवर मुद्दा मांडला, समानतेचा मुद्दा, इक्वॅलिटीचा मुद्दा महत्त्वाचा आहे। इकडे सत्ताधारी पक्ष असेल, सीएम असेल, पीएम असेल, यांना प्रायोरिटी दिली जाते प्रचाराला आणि प्रचाराला म्हणजे 10-10 तास विमानतळ ब्लॉक केले जातात, सगळ्या यंत्रणा वापरल्या जातात, तशा सुविधा विरोधी पक्षाला दिल्या जात नाही। आणि पंतप्रधान असो, हा देशाचा पंतप्रधान असो, त्यांनी एका पक्षाचा प्रचार करू नये अशा प्रकारची भूमिका मी याच्यामध्ये मांडलेली आहे। जर तुम्हाला वन नेशन वन इलेक्शन एवढं आहे तर मागच्या काळात हरियाणा, झारखंड निवडणुका झाल्या त्यावेळेस महाराष्ट्राच्या निवडणुका होऊ शकत होत्या, परंतु केंद्राचं निवडणूक आयोग महाराष्ट्राच्या निवडणुका वेगळ्या घेतल्या त्यांनी आणि झारखंड आणि हरियाणाच्या स्वतंत्र घेतल्या होत्या। आपण या महाराष्ट्रात लोकसभेच्या वेळेस बघितलं तर बूथ अरेंजमेंट सुद्धा नीट होऊ शकली नाही, बूथवर पाणी नाही, बसायची व्यवस्था नाही, सावली नाही, सगळ्या महाराष्ट्रात अशा पद्धतीने अस्ताव्यस्त होतात ते। आणि लोकसभेच्या वेळेस रात्री 2-2 वाजेपर्यंत मतदान चाललं असं निवडणूक आयोग म्हणतो। निवडणूक 5 वाजेनंतर सुद्धा लाखो मतदार झाले, याचा अर्थ निवडणूक यंत्रणा सुस्थितीत नव्हती, तेवढी पुरेशी तरतूद नव्हती। आता सुप्रीम कोर्टाने एक 8-10 दिवसापूर्वी आदेश दिला महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विषयी, निवडणुकीविषयी। आपलं इथलं महाराष्ट्राचं निवडणूक आयोग असं म्हटलं की आम्ही एका फेजमध्ये जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका निवडणुका घेऊ शकत। जर तुम्ही महानगरपालिका, जिल्हा परिषद एका फेजमध्ये घेऊ शकत नाही तर लोकसभा, विधानसभा एका फेजमध्ये देश पातळीवर महाराष्ट्रासारखं पुढारलेलं सक्षम असलेलं राज्य जर अशी स्थिती आहे तर मला असं वाटतं देश कशा पद्धतीनं वन नेशन वन इलेक्शन घेऊ शकतं हा माझा प्रश्न आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपला भारत देश हा विविधतेतून नटलेला आहे। महाराष्ट्राची वेगळी अस्मिता आहे, महाराष्ट्राची वेगळी प्रतिमा आहे, गुजरातची तशीच आहे, तामिळनाडूची तशी आहे, बंगालची तशी आहे। थोडक्यात अनेक प्रादेशिक पक्षसुद्धा ती प्रादेशिक अस्मिता घेऊन काम करतात। आणि म्हणून आता जसं आपल्याकडे मराठीचा मुद्दा होता, हिंदी सक्ती केली गेली, जर अशा पद्धतीनं केंद्र स्तरावर असं गेलं तर प्रादेशिक अस्मिता किंवा प्रादेशिक स्वाभिमान याचा नायनाट होऊ शकतो, किंवा केंद्रातलं जे कोणतं सरकार आहे हे एका पक्षाचं येऊन ती हुकुमशाही करून मला असं वाटतं प्रादेशिक वादावर मोठ्या पद्धतीनं घालू शकतो। याचा अर्थ संघराज्याची प्रतिमा ही मला असं राहू शकत नाही, सत्तेचा मिसयूज मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो। आणि म्हणून हे प्रश्न मी या समितीसमोर मांडलेले आहे, हे समिती निश्चित याचा विचार करेल। हे जे आता तुम्ही सांगितलं की बॅलेट पेपरवर मतदान घ्यावं, निवडणूक घ्यावी, परंतु या समितीचा जो उद्देश आहे तो, कारण जे निवडणुका घ्यायच्या आहेत त्याची जी प्रक्रिया आहे ती निवडणूक आयोगाकडनं व्हायला पाहिजे असती, पण तुम्ही ही जी वन नेशन वन इलेक्शन संदर्भातली जी संसदीय समिती आहे त्याच्याकडे हा प्रश्न मांडताय। असं हा प्रश्न परवाला पण सुद्धा विचारला होता, तर त्यांचं समितीचं म्हणणं आहे की ही जी प्रक्रिया आहे ही निवडणूक आयोगाकडची असते आणि निवडणूक आयोग वगैरे सगळ्या गोष्टी सरकारच्या टाटाखालचं मांजर बनलेलं आहे। त्याच्यामुळं निवडणूक आयोग बिरतं या गोष्टीला काही व्हॅल्यू नाही आहे। केंद्र सरकारने ठरवलं तर मला असं वाटतं या गोष्टी होऊ शकतात। मग तुम्ही वन नेशन इलेक्शन ही कमिटी यायची काय गरज आहे? मग निवडणूक आयोग ठरवेल ना, केंद्राने प्रस्ताव करा, निवडणूक आयोगाला पाठवून द्यावा, कशाला चर्चा करतात? चर्चेतला भाग आम्ही मुद्दा मांडला, लोकांच्या मनात मी मतं देतो त्याच्याच विषयी साशंकता आहे तर मला असं वाटतं पुढच्या प्रोसेसला काय महत्व आहे? हिंदी में जानना चाहेंगे, जेपीसी कमेटी मुंबई आई हुई है और आज दूसरी मीटिंग जो है हो रही है। देखो, हमने ये जो ज्वाइंट पार्लियामेंट्री कमेटी वन नेशन वन इलेक्शन के बारे में हुई, इसमें हमने हमारे मुद्दे रखे हैं। सब में पहले मुद्दा है पारदर्शिता का है। पारदर्शिता इलेक्शन में रहनी चाहिए। लोग कहते हैं बैलेट पे इलेक्शन लो, इलेक्शन कमीशन या सरकार जो बोलता है ईवीएम पे लेते हैं। ईवीएम के बारे में अलग अलग बातें कही जाती है। अमेरिका जैसे
देश में भी बैलेट पे इलेक्शन होते हैं, बहुत सारे, क्या मेजॉरिटी में देश में बैलेट पे इलेक्शन होते वक्त अपने यहाँ ईवीएम पे क्यों, ये सवाल है, इसके बारे में मैंने रखा है। इक्वालिटी नहीं रहती है, जो पार्टी पावर में उसको ज़्यादा टाइम मिलता है, ज़्यादा शक्ति मिलती है, ज़्यादा ताकत मिलती है, लोगों को गुमराह करके या ब्लैकमेलिंग करके या दाब दबाव से उनको फंड ज़्यादा मिलता है, इसलिए एक इक्वालिटी नहीं रहती। इसलिए देश के पीएम हो, राज्य के सीएम हो, इन्होंने कोई पार्टी का प्रचार नहीं करना चाहिए, ये हमने भूमिका रखी है। अगर हरियाणा झारखंड का इलेक्शन हुआ उस टाइम महाराष्ट्र का इलेक्शन हो सकता था, लेकिन इलेक्शन कमीशन ने नहीं लिया। ये क्यों नहीं लिया? तुम वन इलेक्शन ये बात करते हो तो फिर ये 3 स्टेट के भी इलेक्शन तुम साथ में नहीं रह सके, बाद में महाराष्ट्र क्यों ले? इसका मतलब कोई इंटरेस्ट उनका था। पिछले समय लोकसभा विधानसभा के इलेक्शन बूथ अरेंजमेंट ठीक से लोकसभा को नहीं हुई थी, लोगों को पानी नहीं था, बैठने को जगह नहीं थी। विधानसभा के वक्त वोटिंग रात को 11-11, 12-12 बजे तक चली। तुम ये सब प्रीलिम बातें नहीं कर रहे और तुम वन इलेक्शन वन नेशन बात कर रहे। उसके बाद में अभी हमारे यहाँ महाराष्ट्र में जो स्थानिक लोकल बॉडी के इलेक्शन लेने का सुप्रीम कोर्ट ने आदेश दिया, उसमें यहाँ का इलेक्शन कमीशन कहता है कि हम एक पेज में ये नहीं ले सकते। अगर तुम लोकल बॉडीज की इलेक्शन 1 पेज में नहीं ले सकते तो तुम लोकसभा विधानसभा कैसा ले सकते हैं? ये हमने सवाल रखा। और सब में मेन हम फेडरल स्टेट में काम करते हैं, अलग अलग स्टेट की अलग अलग अस्मिता है, अलग अलग स्वाभिमान है, अलग अलग प्रतिमा है, अलग अलग इंटरेस्ट है। महाराष्ट्र में मराठी का हो सकता है, तमिल में तमिल का हो सकता है, बंगाल में बंगाली हो सकता है, गुजरात में गुजराती हो सकता है। इस वक्त तुम अगर वन नेशन वन इलेक्शन लेंगे तो ये प्रादेशिक अस्मिता हमारी खत्म हो सकती है, प्रादेशिक स्वाभिमान खत्म हो सकता है और एक पार्टी का वर्चस्व जिसको हुकुमशाह कहा जाता है ऐसा आ सकता है। ये भूमिका हमने इस कमेटी के सामने रखी है। जानवी जी, जैसे लार्ज स्केल पर एक साथ विधानसभा और लोकसभा चुनाव की बात जेपीसी कमेटी कर रही है, इसके अकाउंटेबिलिटी पे सवाल उठेंगे? क्योंकि इतने बड़े लेवल पे ये तय करना कहीं ना कहीं जो मशीनरी है उन सब के लिए चैलेंजिंग है। बहुत बिल्कुल चैलेंजिंग है। अपना देश छोटा नहीं है, कई जगहों तो अभी भी 4-4, 5-5 दिन पैदल चल के वोटिंग मशीन लेके जाना पड़ता है। 2-2, 4-4 दिन चल के गाड़ी तक नहीं जा सकती, घोड़े पे बिठा के, गधे पे बिठा के ये सब लेके। ऐसी स्थिति अपने देश में बहुत सारी जगह है और इसलिए ये वन नेशन वन इलेक्शन, इसमें अभी 2/3 मेजोरिटी लगती है, आधे स्टेट की परमिशन लगती है, बहुत बड़ी लंबी प्रोसेस है। मैं समझता हूँ ये सब वन नेशन वन इलेक्शन भारतीय जनता पार्टी को अपनी हुकुमशाही देश में लाने का एक उनका प्रयास दिखता है। एक तर्क ये दिया जा रहा है कमेटी की तरफ से कि अगर एक साथ इलेक्शन कराए जाएंगे, वन नेशन वन इलेक्शन इम्प्लीमेंट होगा तो 5 लाख करोड़ तक की जो है इनकम सेव किया जा सकता है, बचाया। देखो, इन्होंने देश के इंडस्ट्रियलिस्ट को 46 लाख करोड़ रुपया माफ किया, ये क्या 5 लाख करोड़ की बात करते हैं? ठीक है, थँक्यू। मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफ। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये।